नमस्कार, मी दीपक राऊत तुमचे स्वागत करतो आजच्या शेअर मार्केट अपडेटमध्ये. आज मार्केटनं सुरुवात परत पुन्हा निगेटिव्ह केलेली 100 पॉईंट मायनसच्या आसपास. निफ्टी ओपनिंगला 25,000च्या आसपास ओपन झाला, 25,000च्या आसपासचा लो केला आणि एक चांगला शार्प रिकव्हरी बाउन्स 25,500पर्यंत बघायला मिळाला. पण दुपारच्या सत्रामध्ये परत पुन्हा सडनली मार्केटमध्ये सेल ऑफ कंटिन्यू बघायला मिळाला. मार्केटला हायर लेवलवरून फ्रेश सेलिंग होताना आपल्याला बघायला मिळालं. लोअर लेवलला आज मॉर्निंग सेशनमध्ये बाईंग बघायला मिळालं आणि आफ्टरनून सेशनमध्ये हायर लेवलवरून सेलिंग प्रेशर बघायला मिळालं, जे निफ्टीला इतकं तीव्र राहिलं की निफ्टीला महत्त्वपूर्ण सेंटिमेंटल सपोर्ट 25,000 त्याच्या खाली गेला. 25,000 ब्रेक केला निफ्टी 24,950च्या आसपास आणि एक 25,000च्या आसपास क्लोज दिला. पण ओव्हरऑल मार्केटमध्ये सेलिंग प्रेशर कंटिन्यू राहिलं. कालही व्हिडिओमध्ये म्हणलेलं की मार्केट 25,300च्या वर गेला तर 25,500 जाऊ शकतं, अदरवाईज 25,300च्या खाली आला तर 25,000पर्यंत मार्केटला जागा आहे. आणि आज बरोबर त्या एक्झॅक्टली त्या पद्धतीनंच मुवमेंट होताना आपल्याला बघायला मिळाली. 25,300वरून निफ्टी 25,500पर्यंत गेला आणि त्यानंतर 25,300च्या खाली ब्रेक झाल्यानंतर आपल्याला 25,000पर्यंतसुद्धा निफ्टी येताना बघायला मिळाला. तेव्हा मार्केटमध्ये सेलिंग प्रेशर आहे कंटिन्यू आणि मला वाटतं फर्दर मार्केटमध्ये सेलिंग प्रेशर राहील. सेल ऑन राईज, जे कालही आपण व्हिडिओमध्ये म्हटलं की मार्केटमध्ये सेल ऑन राईज स्ट्रॅटर्जीनं आपण काम केलं पाहिजे, कारण मार्केटनं महत्त्वपूर्ण जे काही सपोर्ट लेवल्स आहेत ते ब्रेक केलेत. त्यामुळे मार्केटला नेक्स्ट वीकमध्ये सुद्धा सध्या सेल ऑन राईज याच स्ट्रॅटर्जीनुसार काम करायला हवं. पण थोडंसं कॉशियसही राहणं गरजेचं आहे, कारण इस्रायल आणि इराणचं वॉर कदाचित होऊ शकतं, कारण इराणनं इस्रायलवर ज्या काही बॅलिस्टिक मिसाईल्स फायर केलं त्याचं रिटेलिएशन इस्रायलकडून होऊ शकतं येणाऱ्या काही दिवसांमध्ये. त्यामुळे मग थोडंसं मार्केट जे आहेत ते ग्लोबली कॉशियस आहेत आणि आजही आपल्याला मार्केटमध्ये त्याचाच प्रभाव बघायला मिळाला. ग्लोबल टेन्शनमुळं वॉरच्या मार्केटमध्ये थोडीशी अनरेस्ट आणि ती कंटिन्यू राहू शकते. FISने सुद्धा काल भरपूर विक्री केली. जवळपास 15,000 करोडची विक्री FISने काल केली सिंगल डेमध्ये, जे मला वाटतं लार्जेस्ट आहे येणाऱ्या या गेल्या 2 वर्षांमध्ये. सिंगल डे लार्जेस्ट सेलिंग आहे FISचं 15,000 करोडच्या आसपास. DISने चांगलं बाईंग केले, जवळपास 13,000 करोडचं बाईंग DISने केलेलं आहे. पण FISचं सेलिंग जे आहे ते इंडेक्स हेवीवेट्समध्ये असतं, त्यामुळे मार्केटमध्ये काल आपण फॉल बघितला आणि DISचं बाईंग केलं ते थोडंसं सिलेक्टिव्ह स्टॉक्समध्ये केलेलं दिसतं आपल्याला. उद्यासाठी एव्हाना नेक्स्ट वीकसाठी ट्रेड करायचं असेल तर निफ्टीला 25,000 मेक और ब्रेक आहे. नेक्स्ट वीकसाठी 25,000च्या वरती मेंटेन राहिला तर 25,300पर्यंत येऊ शकतो. 25,000च्या खाली गेला तर 24,750 ते 800पर्यंत निफ्टी जाऊ शकते. 24,950 एक मायनर सपोर्ट आहे, त्यामुळे जर 24,950 निफ्टीनं सोमवारी ब्रेक केला तर मला वाटतं 24,750 ते 800पर्यंत निफ्टी खाली सोमवारी बघायला मिळू शकते. 25,000च्या वर मेंटेन राहिला तर थोडंसं एखादे परत पुन्हा बाईंग ऑपॉर्च्युनिटी क्रिएट होऊ शकते किंवा थोडंसं शॉर्ट कवरिंग 25,300पर्यंत निफ्टीला घेऊन जाऊ शकतो. या रेंजनुसार तुम्ही निफ्टीमध्ये ट्रेड करू शकता. बँक निफ्टीमध्ये 51,500च्या खाली कन्सिस्टन्सी राहिली तर 51,000पर्यंत बँक निफ्टी खाली जाऊ शकतं. हायर लेवलला 51,500च्या वरती मेंटेन राहिला तर बँक निफ्टी 52,000पर्यंत जाऊ शकतो. त्या अकॉर्डिंग तुम्ही बँक निफ्टीमध्ये या लेवल्सनुसार ट्रेड करू शकता. आज NSEमध्ये 841 शेअर्स वाढले, त्या बाजूला 1,672 शेअर्स पडलेत. निफ्टीमध्ये 13 शेअर्स वाढले, त्या बाजूला 37 शेअर्समध्ये बदल झाले. सेक्टर इंडिसायजेसमध्ये IT आणि सरकारी बँक्समध्ये थोडं बाईंग प्रेशर बघायला मिळालं. बाकी अदर सेक्टर्सवर दबाव आहे. बँक्स, ऑटो, FMCG, ऑइल अँड गॅस, मेटल सेक्टरवर चांगला दबाव बघायला मिळाला. ओव्हरऑल पडणारे सेक्टर्स आणि शेअरची संख्या NSEमध्ये जास्त आहे. ग्लोबल मार्केटचा आढावा घ्यायचा झाला तर ग्लोबल मार्केट्ससुद्धा थोडीशी मिक्स आहेत. युरोपमध्ये काही मार्केट्स पॉझिटिव्ह आहेत, काही निगेटिव्ह आहेत. 20-30 पॉईंट पॉझिटिव्ह निगेटिव्हमध्ये ट्रेड होत आहेत. डाऊ फ्युचर्स 80 पॉईंट पॉझिटिव्हमध्ये आहे. काल US मार्केट लोअर लेवलवरून रिकवर झाले. बघणं गरजेचं आहे. आज फ्रायडे जॉब रिपोर्ट येणार आहे. फर्स्ट फ्रायडे आहे ऑक्टोबर मंथचा. जॉब रिपोर्ट्सच्या अनुषंगानं मार्केटमध्ये कशी रिॲक्शन येते USच्या ते बघणं गरजेचं आहे. पण थोडंसं कॉशियस वॉरसाठी बघून राहणं गरजेचं आहे. बाकी US जॉब रिपोर्ट्स एक इव्हेंट आहे, पण जो इराण आणि इस्रायलचं वॉर थोडंसं भडकलं आहे ते थोडंसं काळजीचं कारण आहे. तर बघूया ओव्हर द विकेंडमध्ये कशा गोष्टी पॅन आउट होऊन सोमवारी मार्केट्स कशा पद्धतीनं बिहेव होते. माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल धन्यवाद. माझा व्हिडिओ जास्तीत लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनल सबस्क्राईब करून डेली अपडेटसाठी बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.